मला माझ्या हिलिंग बद्दलचा एक अनुभव शेअर करायचा आहे। माझ्या लेफ्ट हँड साईडला गाडी चालवताना पाखरू गेलं होतं। सो त्या पाखरूचे काही पार्टिकल्स जे होते ते डोळ्यामध्ये अडकून रेडनेस आला होता, इरिटेशन होत होतं, डोळ्यात कंटिन्युअसली पाणी येत होतं। सो बदलापूरमधले जे आय स्पेशालिस्ट आहेत त्यांच्याकडे ऑलमोस्ट माझ्या सगळ्या ट्रीटमेंट्स करत होती। त्यांच्याकडनं मेडिसिन्स घेऊन ते मेडिसिन्स खातही होती, काही ड्रॉप्स होते तेही टाकत होती, पण त्याच्याने मला कुठेही फरक पडत नव्हता। मग आता ऑलमोस्ट एक 8 ते 15 दिवस झाले। म्हटलं आता ही गोष्ट कमी होत नाही, म्हणून मला बदलापूरच्या बाहेर जाऊन स्पेशालिस्टकडे जाऊन बघणं गरजेचं होतं। म्हणून मी बदलापूरच्या बाहेर जायचं ठरवलं आणि त्या दिवस मला दिलीप सरांनी सांगितलं की मी हिलिंग करतो, तर तू 2 दिवस जरा माझ्याकडे वेळ काढून ये, आपण बघूया। मग मी सेंटरला आली, व्हिजिट केलं, सरांनी हिलिंग केलं। काय करत होते त्यांचं सरांना माहिती, मला माहित नव्हतं। फक्त मी असं की बाबा सगळीकडे हात टेकलेले आहेत, माझ्याकडनं काही होत नाहीये, तुम्ही कराल ते। सरांनी हिलिंग केलं, फक्त त्यांचं हाताची मुवमेंट चालू होती, मला कुठेही टच नाही, कुठेही मला मेडिसिन्स नाही, काहीच नाही। आणि लिटरली 15 ते 20 मिनिटाचं जे हिलिंग सेशन झालं त्याच्यानंतर मला ऑलमोस्ट 60% माझा जो आय होता तो मला कुठेतरी कव्हरअप होत झाला। म्हणजे जे इरिटेशन होतं ते कमी झालं होतं, रेडनेस होता तो थोडासा कमी झाला होता। आणि संध्याकाळी 1-4-5 तासानंतर मी जेव्हा घरी गेली तेव्हा म्हणजे 60% मला ओव्हरऑल मला खूप फील बेटर झालं। सरांनी काय केलं माहित नाही, नेक्स्ट डेला परत सर बोलले 1-2 दिवस तू कंटिन्यू कर, बघूया आपण। तशीच ट्रीटमेंट आम्ही 2 दिवस कंटिन्युअसली चालू ठेवली। 2 दिवसामध्ये माझा बॅक टू नॉर्मल माझा डोळा जो होता तो परत झाला।